शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संदीपान भुमरे यांच्यात बैठक झाली। छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेसाठी ही बैठक होती। शिवसेना ठाकरे पक्षाने चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर केली आहे। संभाजीनगरमधून भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवार कोण यावर खलबत झाली। भाजपनं किंवा इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते अनिल पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांना दिलाय। जोपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही। भाजपनं आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा अनिल पाटलांनी दिलाय। मावळ शिवसेना शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची दिलजमाई झाली। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता। मात्र आज बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळकेंनी बारणेंचं औक्षण केलं। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये आले। यावेळी शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे 3 एप्रिलपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। या मेळाव्यांची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार असून राज्यभर सगळीकडे प्रचाराचा धडाका सुरू केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ते साताऱ्यात बोलत होते। दिल्लीत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार घणाघात केला। देशात हुकुमशाही येईल अशी भीती नाही तर हुकुमशाही आल्यातच जमा आहे अशी टीका त्यांनी केली। तसंच सगळे ठग हे भाजपात गेल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो अशी टीकाही त्यांनी केली। हुकुमशाही येऊ पाहते किंवा देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर लडाखला जावं, मी खर्च करतो, त्यांनी काश्मीरी पंडितांना भेटावं, एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला। कालच फडणवीसांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा पाहणार असतील तर माझ्या खर्चाने पूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे असं म्हटलं होतं। त्यावरून ठाकरेंनी ही टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी निशाणा साधलाय। मद्य घोटाळ्याच्या आरोपीच्या बचावासाठी ठगोंका मेला कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले। तिथं टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला जाईल अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे। भाजपला विकास करायचा नाहीये तर त्यांना केवळ पवारांना हरवायचंय, आमचं घर फोडून त्यांना उमेदवार द्यावा लागतोय असा टोला त्यांनी भाजपला लगावला। मी नक्की तुमचा विश्वास सार्थ करेन असं आश्वासन पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांनी दिले। सुनेत्रा पवार यांनी बावधन परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। पुणे शहराचा भाग असलेला हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळे सुनेत्रा पवारांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच लंके थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या भेटीला पोहोचले। थोरातांच्या सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंकेंमध्ये भेट झाली। त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 1.5 तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती मिळते। घड्याळ निघून गेल्यानं वेळ जुळत नाही अशी प्रतिक्रिया शिरूरचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे। ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी अशी कोपरखळी लगावली। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत। तर 22 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे। एकीकडे महायुतीला अद्याप उमेदवार मिळाला नाही तर दुसरीकडे संजय देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळालेला नाही। या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, त्यामुळे आता उद्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच या प्रकरणी सुनावणी होणार आहे। सोलापूर लोकसभेची जागा लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जोरात तयारी केली आहे, त्यामुळे आता वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून 7 इच्छुकांच्या नावावर चर्चा केली जाते। आज सोलापूर लोकसभेसाठीचा वंचितचा उमेदवार जाहीर केला जाणार आहे, तर 19 एप्रिलनंतर सोलापुरात आंबेडकरांची सभा होणार आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केलाय। कोल्हापूर आणि नागपूरमध्ये वंचितनं काँग्रेसला पाठिंबा देऊ केलाय। वंचितची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर 5 जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। त्याचप्रमाणे मवियात काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची चर्चा सुरू झाल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय।
माजी आमदार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे अखेर सांगली लोकसभा आखाड्यात उतरलेत। सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटलंय। प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली। त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्च विषयक कामांचा नुकताच आढावा घेतला। व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावं, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं नियोजन करावं असे निर्देश वर्मा यांनी दिले। लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली, मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह प्रशासनाला त्याचा विसर पडलेला दिसतो। या ठिकाणी उद्घाटन आणि नूतनीकरणासाठी लावलेले फलक तसेच आहेत। याकडे कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेझारीतल्या दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। यावेळी शिवसेना नेते अनिल परब देखील उपस्थित होते। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं एकजूट दाखवली। यावेळी बोलताना राजद नेते तेजस्वी यादव यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली। मोदींची गॅरंटी फसवी आहे हे सांगताना त्यांनी अभिनेता गोविंदाचं एक गाणंही सादर केलं। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या हाणामारी प्रकरणात 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। शुक्रवारी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत राडा झाला होता। उमेदवारीवरून मत मांडणाऱ्या विकिराज गोखरे यांना 10 ते 12 जणांनी मारहाण केली। या प्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं। काल राष्ट्रपती भवनात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं, मात्र प्रकृतीमुळे अडवाणींना राष्ट्रपती भवनात उपस्थित राहता आलं नाही। त्यामुळे राष्ट्रपतींनी आज अडवाणींच्या घरी जाऊन पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला। डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा 65 पेक्षा अधिक चित्ररथ दाखल होणार आहेत। ग्रामदैवत गणेश मंदिराचं यंदा 100वे वर्ष आहे, तर स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष आहे। यात्रेनिमित्त 4 एप्रिलपासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे। येवल्यामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक रंगोत्सव संपन्न झाला। या रंगोत्सवात ट्रॅक्टरवर रंगाचे पिंप ठेवून एकमेकांवर रंग उधळले जातात। दुष्काळाच्या सावटाखाली देखील येवलेकरांनी अतिशय आनंदात हा रंगोत्सव साजरा केला। राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चाललाय, त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा, कारण सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। करमाळाजवळील जेऊरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर राज्यासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजेच्या कडकडाटासह सेलू, पाथरी, मानवत तालुक्यात जोरदार पाऊस बरसला। सध्या शेतात हळद आणि गहू काढणी सुरू आहे, त्यामुळे शेतात काढून ठेवलेला शेतमाल भिजल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे कुलूमध्ये पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। गेल्या 2 दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जम्मू श्रीनगर मार्गावर भूस्खलनही झालंय, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रामबन भागातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। अकोला आर्णी या सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे। रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत। राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील मुख्य राज्यमार्गांची नव्यानं उभारणी करण्यात आली होती, मात्र याच रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। उल्हासनगरमध्ये नागरिकांनी मध्यरात्री रस्त्यांवर झोपून आंदोलन केलं। महापालिकेनं भुयारी गटाराच्या कामासाठी भाटिया चौकातील रस्ता खोदून ठेवलाय। गेल्या 2 महिन्यांपासून हे रस्ते खोदण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री खोदलेल्या रस्त्यावरच झोपून अनोखं आंदोलन केलं। नाशिकच्या येवल्यात दुचाकीस्वारांनी भर दिवसा महिलांच्या गळ्यातली सोनसाखळी पळवली। 2 चोरट्यांनी महिलांच्या गळ्यावर चाकू ठेवत एकाच वेळी 3 सोनसाखळ्या पळवल्या। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कोराळवाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली। या कारवाईत 2.25 लाखांच्या दारूसाठ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे। आसामच्या चाचर जिल्ह्यात पोलिसांनी 2 ड्रग पेडलर्सना अटक केली आहे। रात्री उशिरा पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आले।
कंगुआ या चित्तथरारक सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुपरस्टार सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पटानी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा जबरदस्त थ्रिलिंग ॲक्शन असणार आहे. रामचरण आणि कियारा अडवाणीच्या गेम चेंजर सिनेमातील जरगंडी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये रिलीज करण्यात आलं. जान्हवी कपूरच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलाय. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी जान्हवीच्या लग्नाबद्दल मोठं गुपित उघड केलंय. जान्हवीच्या तिचा लहानपणीचा मित्र प्रसिद्ध बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करतेय. आता या बातमीवर बोनी कपूर यांनी शिक्कामोर्तब केलंय. त्यांनी जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याची माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. ट्रू हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतोय. पहिल्या दिवशी सिनेमानं 9 कोटी 25 लाखांची कमाई केली. 2 दिवसात सिनेमानं 18 कोटी 85 लाखांची कमाई केली आहे. तर तब्बू, करीना आणि कृती सनन यांची यात मुख्य भूमिका आहे.